अतिशय दुर्दैवी अशी घटना सलग तिसऱ्यांदा मुंबईकरांना 3 वर्षात सामोरं जावं लागलंय की पादचारी पूल मुंबईकरांच्या सोयीसाठी हा बनवलेला असतो। पादचारी पूल कशासाठी असतो तर रेल्वे ट्रॅक कुणी सरळ क्रॉस करू नये, रस्ता कुणी क्रॉस करताना अपघात होऊ नये म्हणून हे पादचारी पूल फुटओव्हर ब्रिज बनवण्यात आलेले आहेत। मग अशा पद्धतीचे फुटओव्हर ब्रिज जर मुंबईकरांचा जीव घेऊ लागले तर मग रस्त्यावरूनच आपण रस्ता का म्हणजे भरधाव जिथून गाड्या जातात तिथूनच रस्ता का क्रॉस करू नये असा प्रश्न जर सर्वसामान्य मुंबईकरांना पडला तर वावगं वाटू नये। मुंबईकरांच्या सोयीसाठी म्हणून हे पादचारी पूल बनवण्यात आलेले आहेत। मात्र तेच पादचारी पूल आहेत मुंबईकरांच्या सोयीसाठी बनवलेले, तेच त्यांच्या जीवावरती उठलेले बघायला मिळतात। याला कारणीभूत नेमकं कोण आहे? सध्या आरोप प्रत्यारोप बरेच होत आहेत। महापालिका आहे, रेल्वे प्रशासनाकडे बोट दाखवते, रेल्वे प्रशासन पालिकेकडे देखभालीच्या नावानं बोट दाखवतंय। मात्र या सगळ्यांमध्ये हाकनाक बळी जातोय तो तुमचा आमचा सर्वसामान्य मुंबईकरांचा। जवळपास 70% या पादचारी पुलाचा भाग आहे, खालचा भाग म्हणजे स्लॅब आहे तो कोसळलाय। बाकी पुलाचा जो स्ट्रक्चर आहे, जे लोखंडी ढाचा आहे तो जसाच्या तसा आहे। मात्र तो स्लॅब कोसळला रस्त्यावरती आणि उरलेला जो 20 ते 30% भाग आहे तो सध्या काढला जातोय। हा जो परिसर आहे, जे मुंबई बाहेरचे प्रेक्षक आहेत, दर्शक आहेत ते आता बघतायत, त्यांच्या माहितीसाठी CSMT स्टेशन आहे मुंबईतलं सगळ्यात वर्दळीचं, लोकप्रिय आणि जगभर प्रसिद्ध असं, आणि बाजूलाच महापालिकेची इमारत आहे CSMT स्टेशन, त्यांची भव्य ऐतिहासिक अशी वास्तू आहे। तिथून जवळपासच हा रस्ता आहे, जवळपासच हा पादचारी पूल आहे। आणि खरं तर या CSMT स्थानका बाहेरचा जो कामा रुग्णालयाच्या गल्लीकडे आणि किला कोर्टाकडे जाणारा जो रस्ता आहे त्या पादचारी पुलाचा हा भाग आहे। तो पादचारी पूल आहे, त्याचा हा भाग कोसळलाय। जवळपास 70% हा भाग कोसळला संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास। त्यामुळे पुलाखालून जे फ्लायओव्हरकडे जाणारा आणि विरुद्ध दिशेने म्हणजे फोर्टकडे जाणारी जी वाहतूक आहे ती अजूनही खोळंबलेली आहे। जवळपास 2 तास होऊन गेलेले आहेत ही दुर्घटना घडून, हा अपघात होऊन, आणि त्याच्यानंतर ही वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प आहे। साहजिक आहे, एकीकडे ढिगारा हटवण्याचं काम पूर्णत्वास आलेलं असलं तरी उरलेला जो ढाचा आहे तो कधीही कोसळू शकतो। धोकादायक स्थितीत आहे हा पूल सध्या, त्यामुळे तो ढाचा देखील पाडला जातोय, तो स्लॅब पाडला जातोय। त्यामुळे ही वाहतूक सध्या थांबवण्यात आलेली आहे आणि पर्यायी वाहतूक म्हणजे पर्यायी रस्ता सध्या मुंबईकरांसाठी पुरवण्यात आलेला आहे। सध्या कुठल्याही पद्धतीचा गडबड गोंधळ होऊ नये यासाठी मुंबई पोलीस आहेत तत्परतेने त्या ठिकाणी पोहोचले, अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी पोहोचले, मदत कार्य सुरू करण्यात आलं आणि पुढच्या अर्ध्या ते 1 तासातच जे जखमी होते त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि या ठिकाणी तातडीनं मदत कार्य सुरू करण्यात आलं। जो ढिगारा होता रस्त्यावरती पडलेला तो हटवण्यात आला। हा पुलाचा काही भाग आहे, एक टॅक्सी या पुलाच्या बरोबर खालीच उभी होती, त्या टॅक्सीवरती या पुलाचा ढाचा आहे, स्लॅब आहे तो कोसळला होता। त्या टॅक्सीचं मोठं नुकसान झालं होतं। अनेक कुटुंब रस्त्याच्या खालून सोबतच त्या फुटओव्हर ब्रिजवरून जात होती, ते देखील याच्यामध्ये जखमी झालेले आहेत। त्यांच्यावरती सध्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान प्रत्यक्षदर्शींनी या अपघाताबद्दल नेमकी काय माहिती दिली आहे ती ऐकूयात। साहब कहाँ थे? मैं बस चर्च गेट से माहिम जा रहा था और जैसे ही लेफ्ट मारा वो ब्रिज नीचे आ गया। हाँ गाड़ी पे पैसेंजर्स थे क्या? हाँ गाड़ी में पैसेंजर थी, कस्टमर एक लेडीज थी। अच्छा, उनको कुछ हुआ नहीं ना? नहीं उनको भी कुछ नहीं हुआ, अपने को भी कुछ नहीं हुआ, लेकिन गिरा है। हाँ तो क्या हुआ बाद में, फिर आपने गाड़ी कैसे निकाला? गाड़ी लोग धक्का मार के इधर किए। मैं खुद यहाँ पे था, मेरे सामने ये सब पूरा यहाँ पे गिरा। जैसे वो गिरा वैसे बहुत जोर से आवाज आया। नीचे कुछ लेडीज थी, एक लेडीज के हाथ में छोटा बच्चा भी था, एक जो केले बचने वाले हॉकर्स लोग रहते हैं वो भी थी, एक लेडी जो उसके जो हॉस्पिटल के अंदर काम करती है GT हॉस्पिटल, वो भी थी उसके अंदर, और कम से कम 20 से ऊपर लोग नीचे थे उस दरमियान जा रहे थे। कुछ लोग ऊपर से नीचे गिरे, जो ऊपर से जा रहे थे वो नीचे से ऊपर से नीचे गिरे। जैसे ही वो गिरे तो उनका बहुत हल्ला गुज हुआ और उसके अंदर कम से कम 20 के ऊपर लोग घायल हो गए होंगे। करीब कितने बजे घटना घटी है? 7:30 7:30 के क्या माहौल था? बहुत गाड़ियाँ जा रही थी। यहाँ पे एक टैक्सी जो थी वो एक टैक्सी के ऊपर सब मलबा गिरा, ऊपर से जो गिरा
वो एक टैक्सी के ऊपर गिरा। एक टैक्सी पूरी उसके अंदर दब गई थी, उसको हमने सब, मेरे साथ बहुत कुछ लोग थे, वो टैक्सी को पीछे हटाया, फिर वो पूरा मलबा हमने सरकाया और जैसे ही सरका उसमें से बहुत सारे लोग हमारे से निकलते गए बाहर और कम से कम हमने 10 लोगों को तो मेरे हाथ से गाड़ी के अंदर डाला हूँ। हमारे साथ जो कुछ कार्यकर्ता उन सब पब्लिक ने 10 लोगों को एम्बुलेंस के अंदर डाला और हॉस्पिटल में शिफ्ट किया। उस दरमियान ही कम से कम 4 लोग तो यहीं पे गए होते, उनकी जान यहीं पे गई थी। ऐसे कम से कम 5 लोग यहाँ पे थे। ऐसा हो सकता है, अभी हॉस्पिटल के अंदर जाने के बाद समझेगा क्या हो। और एक सिराज नाम के बंदे को लाया जिसने टैक्सी में उतारते उतारते उसकी डेथ हो गई है। और कुछ लोगों को मैं घर पे फ़ोन किया, उनकी फैमिली वाले को फ़ोन किया तो कुछ घाट कोपर से है, कुछ डोंबिवली से है और एक बंदा भी आ रहा है, कुछ परेल पहुंच गया है, उसकी फैमिली से उसको मिलाना है अभी। सब जगह पे था, कोई चीज़ सब चीज़ की फैसिलिटी, पुलिस, एम्बुलेंस, फायर ब्रिगेड सब अपनी अपनी जगह पे थे। कोई चीज़ में लेट नहीं हुआ। हॉस्पिटल में ले गया, हॉस्पिटल में भी ट्रीटमेंट जगह पे चालू हो गया। कोई चीज़ की मतलब अल्हम्दुलिल्लाह सब चीज़ जगह पे टाइम पे हो गई। सब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता ट्विट केलेलं आहे। त्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हणतात ते आपण बघूयात। पादचारी पूल कोसळल्याची बातमी अत्यंत क्लेशकारक आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत। महापालिका आणि पोलीस प्रशासनाला तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिल्याचंही त्यांनी सांगितलंय। सोबतच रेल्वेच्या मदतीनं वेगानं बचाव कार्य सुरू असल्याची माहिती देखील त्यांनी सर्वसामान्य मुंबईकरांना दिली आहे। मुख्यमंत्र्यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना फोन करून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। कशा पद्धतीने ही दुर्घटना घडली आहे, सध्या मदत कार्य कशा पद्धतीने सुरू आहे आणि जे जखमी आहेत त्यांच्यावरती तातडीने उपचार केले जात आहेत का। महापौरांनी ही सगळी माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आहे। त्यानंतर त्यांनी ट्विट करून या संदर्भातले तपशील आहे ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवलेले आहेत। आपण दृश्य बघतोय की मुंबईतल्या सीएसएमटी परिसरातला हा पादचारी पूल आहे आणि या पादचारी पुलाचा जो उरलेला ढाचा आहे, स्लॅब आहे, ते पाडण्याचं काम सध्या जेसीबीच्या मदतीने सुरू आहे। अग्निशमन दलाचे अधिकारी, पोलिसांचं एक पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। एनडीआरएफचे जवान देखील या ठिकाणी तासाभरापूर्वीच पोहोचलेले होते आणि सध्या सावधानतेचा इशारा म्हणून संपूर्ण वाहतूक आहे या रस्त्यावरची ती बंद ठेवण्यात आलेली आहे, ती वळवण्यात आलेली आहे दुसऱ्या मार्गे आणि सध्या हे ढाचा पाडण्याचं काम जलद गतीनं सुरू आहे। दरम्यान सगळी नेते मंडळी आहेत ती या संपूर्ण घटनास्थळाचा आढावा घेत आहेत। ही काही वेळापूर्वीची दृश्य आहेत जेव्हा या पुलाचा भाग कोसळला, त्याच्यानंतर मोठा गोंधळ उडाला, मोठी गर्दी झाली या परिसरामध्ये आणि त्याच्यानंतर खरं तर लोकांना कळलं नाही की नेमकं घडलंय काय। मात्र तिथे जवळ पोहोचल्यानंतर कळलं की पादचारी पुलाचा जो स्लॅब आहे खालच्या बाजूचा, तो स्लॅबच अख्खाच्या अख्खा रस्त्यावरती कोसळलेला आहे। सुदैवानं रस्त्यावरती रेड सिग्नल सुरू होता, त्यामुळे गाड्या होत्या त्या थांबलेल्या होत्या, नाहीतर अजून मोठा अनर्थ झाला असता। मात्र या संपूर्ण दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 38 जण जखमी झालेले आहेत। काही वेळापूर्वी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काय माहिती दिली आहे ती आपण ऐकूयात। आम्ही ते सगळे प्रयत्न करतो आहोत। जो बात यहाँ पर आज 7:20 पर जो दुर्घटना हुई, ये फुट ओवर ब्रिज का एक स्लैब गिरा, उसमें जो वहाँ पेडेस्ट्रियंस थे जा रहे थे वो स्वाभाविकता नीचे गिरने से घायल हुए, बहुत सीरियस हुए। ये ब्रिज किसने बांधा, किसके पास मेंटेनेंस के लिए था, इसके बारे में रेलवे और मुंबई महापालिका साथ मिलकर इंक्वायरी करेगी। ये ब्रिज बहुत डैमेज था, ऐसा नहीं, माइनर उसमें कुछ दुरुस्ती की जरूरत थी, उसके बारे में काम चल रहा था। वो काम चलने तक ये ब्रिज बंद रखे, ऐसा क्यों लगा नहीं, इसकी पूरी जांच ये रेलवे और महापालिका जरूर करेगी। जो घायल हुए हैं उनका पूरा मेडिकल शासन की ओर से किया जाएगा और जो घायल हुए हैं उनको पूरी सहायता देना ये हमारा काम है। 7:20 पर घटना पहुंचने पर 7:25 को पुलिस पहुंची, 7:28 को फायर ब्रिगेड पहुंची, रेस्क्यू पहुंचा। मैं मानता हूं कि बहुत तुरंत ये पहुंचे और इसलिए पूरी जानकारी के बाद हम इसके बारे में आपके पास जनता को बताने के लिए जरूर आएंगे। दुसरीकडे भाजपचे नेते राज पुरोहित यांनी काही वेळापूर्वी काय माहिती दिली आहे तीही ऐकूयात।
राज पुरोहित आहेत, ते या संपूर्ण भागाकडे प्रतिनिधित्व करतात. राजी, हा पूल आहे, यापूर्वी देखील 3 पुलांची दुर्घटना मुंबईत झालेली आहे. जवळपास काही लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडलेत. या सगळ्या गोष्टींनंतर राज्य सरकारने ऑडिट केलं, पण ऑडिट नंतर पुलांची सरकारचा ऑडिट नव्हता, हे बीएमसीचा ऑडिट आहे, राज्य सरकार नाही. म्हणजे जबाबदारी राज्य सरकार ढकलतं असं वाटतं? नहीं, ढकलता प्रश्न कुठे है? ये जो बीएमसी का पुल है, सरकार यहाँ कहाँ पर ऑडिट करेगी? बीएमसी अपने आप में स्वायत्त संस्था है, तो त्या महाराष्ट्र शासनचा काय त्यामध्ये दोष नाही आहे. पण जे ऑडिट झाला आणि जे ऑडिटची जेवढी रिपोर्ट दिली, मुंबईमध्ये ब्रिज कोसळण्याच्या घटना घडल्या आणि त्याच वेळेला अत्यंत गंभीरपणानं दखल घेऊन शासनानं पूर्णपणे त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची सूचना दिली. स्ट्रक्चरल ऑडिट झालं आणि काही पुलांची दुरुस्ती झाली, काहींची सुरू आहे. तरीसुद्धा अशी घटना का घडली हे घडायला नको होतं आणि म्हणून ह्याची सखोल चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. या चौकशीतून जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे जे जबाबदार असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. कोणालाही त्याच्यात माफी दिली जाणार नाही. एक बीएमसी प्रशासन को भी ये इसकी सूचना थी कि इसकी स्ट्रक्चरल ऑडिट करने के बाद में तुरंत सभी ब्रिजेस की मरम्मत की जाए. अगर इसमें कोई कमी रह गई है तो इसकी अभी इंक्वायरी करके ये इंक्वायरी में जिनकी जिम्मेदारी साबित होगी उन पर कार्रवाई की जाएगी. इस ब्रिज की हालत क्या थी सर? इस ब्रिज की क्या हालत थी? क्या इसको स्ट्रक्चरल ऑडिट के बाद क्या पाया गया था कि ये कमजोर है? ये पूरी जांच करके ही जो भी इसमें खामी निकल के आएगी उसके ऊपर इसके लिए जो भी जिम्मेदार हो, प्रशासन के जो अधिकारी, इंजीनियर जो भी जिम्मेदार है उनको माफ नहीं किया जाएगा. सख्त से सख्त कार्रवाई की जाएगी. लेकिन इस ब्रिज के बारे में बताइएगा सर, कैसी जानकारी है? इस ब्रिज की भी जानकारी ली जा रही है. इसकी इंक्वायरी होगी. इस ब्रिज का भी ऑडिट हो चुका था तो भी इसकी मुरम्मत पूरी क्यों नहीं होगी और इसको समय कितना गया, और इसके लिए अगर उसके ऊपर उसको दखलंदाज किया गया है, बाजू में रखा गया है, तो इसके लिए कौन जिम्मेदार है? बीजेपी की तरफ से सरकार की तरफ से अपॉइंट होता है, कई बार हादसे हो चुके लेकिन जवाबदारी नहीं ली जाती. क्या कार्रवाई करेगी सरकार के नाते आप लोग बीएमसी कमिश्नर पर? इंक्वायरी के बाद जिसकी जिम्मेदारी वहाँ साबित होगी उस पर कार्रवाई की जाएगी. कानून के मुताबिक किसको भी माफ नहीं किया जाएगा. सेना नेते सुभाष देसाई यांनी ही सगळी माहिती दिली होती काही वेळापूर्वी, आणि ही काही वेळापूर्वीची दृश्य आहे, जवळपास दीड तासापूर्वीची, जेव्हा हा पादचारी पुलाचा स्लॅब कोसळला होता तेव्हा मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती. हा 60% भाग कोसळला होता, उरलेला 40% भाग देखील कोसळण्याची भीती होती. तातडीने अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी दाखल झाले. एनडीआरएफच्या टीमला देखील बोलावण्यात आलं. सगळ्यात आधी ही गर्दी पांगवण्यात आली. सीएसएमटीच्या दिशेने ही गर्दी सगळी वळवण्यात आली आणि हा रस्ता आहे तो मोकळा करण्यात आला. आणि त्यानंतर जे जखमी आहेत, जे मृत आहेत, त्या सगळ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमींवरती वेगवेगळ्या 3 रुग्णालयांमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. जे रुग्णालय, जीटी रुग्णालय आणि सायन रुग्णालयामध्ये. दरम्यान सध्या जो ढिगारा आहे तो पूर्णपणे हटवण्यात आलेला आहे. जवळपास 2.5 तास होऊन गेलेला आहे या दुर्घटनेला आणि त्यानंतर ढिगारा पूर्ण हटवण्यात आलाय. मात्र जो 30% ढाचा उरलेला होता, स्लॅब उरलेला होता या पादचारी पुलाचा, तो सध्या धोकादायक स्थितीत आहे आणि तो हटवण्याचं काम सध्या अग्निशमन दलाकडून आणि एनडीआरएफच्या टीमकडून सुरू आहे. जेसीबीच्या मदतीने हा ढाचा पाडला जातोय. सोबतच सेना नेते अरविंद सावंत यांनी काही वेळापूर्वी काय माहिती दिली होती ती आपण बघूयात. रेल्वेने बांधला, रेल्वेचा त्याचं मेंटेनन्स महापालिका करत होती. बदल्या काळामध्ये आपले ते पूल कोसळल्यानंतर मुंबई महापालिकेने सर्व पुलांचं ऑडिट केलं. ते कुणाचे असू द्यात, लोकांच्या सुरक्षेसाठी ऑडिट केलं. त्या ऑडिटमध्ये या पुलाचं मायनर रिपेअरिंग, त्या कोणी कन्सल्टंट जे होते त्यांनी मायनर रिपेअरिंग सुचवलं. असं मला आता, मी काय महापालिकेत बसत नाही ना, दैनंदिन व्यवसायात काय मला कल्पना नाही, पण एक गोष्ट आहे की त्यांनी सुचवलं, त्याने कन्सल्टिंगने सांगितलं होतं मायनर रिपेअरिंग करायचं. ते मायनर रिपेअरिंग आता ऑलरेडी माझ्या आता मी माहिती घेतली ते या आठवड्याच्या बैठकीमध्ये होतं. याचा रिपेअरिंगला अप्रुव्हल द्यायचं एवढंच होतं. आता दरम्यान ही दुर्घटना घडली. असं असताना महापालिकेने ती जी प्रोसिजर आहे ती करावी लागते. त्या प्रोसिजरप्रमाणे त्यांच्या बजेटला पासिंगला आलं होतं आता आणि ते या बैठकीत पास व्हायचं होतं याचं रिपेअरिंग.
दरम्यान ही दुर्घटना घडलेली आहे. अरविंद जी, अशा प्रकारचं बीएमसीच्या बाजूला मला वाटतं ज्या अधिकाऱ्यांनी हा दुर्लक्षित केलं असेल किंवा ज्या कन्सल्टंटनी ह्याला मायनर रिपेअर सांगितलं त्याच्यावर कारवाई करावीच लागेल. त्याच्यावर कारवाई करावी लागेल. दुसरीकडे एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी देखील काही वेळापूर्वी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. ते देखील तातडीनं घटनास्थळी पोहोचलेले होते आणि यावेळी त्यांनी काही गंभीर आरोप देखील केलेले होते. वारिस पठाण नेमकं काय म्हणाले होते ते आपण ऐकूयात. देखिए, ये इसका जवाबदार है मुंबई म्यूनिसिपल कॉरपोरेशन और स्टेट गवर्नमेंट. एल्फिस्टन रोड का जब ब्रिज गिरा तब हम वहाँ पहुँचे थे, हमने देखे थे लाशों के ढेर लग गए थे. तब भी हमने सरकार को कहा था कि जितने भी इस तरह के मुंबई में ब्रिजेस है उसकी मरम्मत की जाए जल्दी से जल्दी, मगर सरकार के कान में जू तक नहीं रहेगी. 35,000 करोड़ रुपये का मुंबई बीएमसी का बजट है. ये बीएमसी के अंडर में आता है. ये हजारों लोग यहाँ से ट्रैवल करते हैं. 10 मरतबा सरकार को पता है कि ये हादसा हो सकता है, मगर सरकार ने कुछ नहीं किया. 6,000 करोड़ रुपया सरकार के पास है मॉन्यूमेंट बनाने के लिए, मगर सरकार के पास इतना रुपया नहीं है कि लोगों की सेफ्टी की परवाह करे. तो हमारी सरकार से इस वक्त ये मांग है कि जो भी इस चीज़ के लिए जिम्मेदार है, चाहे वो म्यूनिसिपल कमिश्नर हो या बीएमसी कर्मचारी हो या स्टेट गवर्नमेंट के ऑफिशियल्स हो, उनके खिलाफ सरकार कार्रवाई करे सख्त से सख्त और उनको सस्पेंड करे. क्योंकि बार बार सरकार को बोलने से भी कुछ नहीं हो रहा है. आज इनकी जानें चले गई, अगर किसी की और सरकार आएगी मुआवजा दे देगी, मगर जान तो वापस नहीं आएगी. पब्लिक सेफ्टी के लिए क्या कर रही है सरकार? कुछ भी नहीं. अब सस्पेंड करके भी क्या होगा? इसलिए हम चाहते हैं कि सरकार फौरी तौर से जितने भी इस तरह के ब्रिज है उसकी मरम्मत करे. ऑडिट करके रख दिया, लेकिन काम क्यों नहीं किया? अब बीएमसी ब्लेम करेगी रेलवे को, रेलवे ब्लेम करेगा बीएमसी को, मगर इस दरमियान में जाने तो चले गए हमारे लोगों की, बेकसूर लोगों की. क्यों सरकार ऐसा करती है? इसलिए सरकार को इमीडिएट एक्शन लेना चाहिए और सस्पेंड करना चाहिए विदाउट इंक्वायरी जो भी इसमें इन्वॉल्व है.